ची धावसंख्या आहे ती 6 धावा. हॅलो. नमस्कार. स्वर्गीय अविनाश उर्फ यल्लप्पा यमकर यांच्या स्मरणार्थ FC करंडक 2024 वसीमबाई निलगर, सोमनाथ भाऊ पवार आणि मित्र परिवार आयोजित ही स्पर्धा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. आणि ही स्पर्धा आपण पाहत असताना 2 दिवसीय स्पर्धेचं नियोजन आपण पाहतोय. साखळी पद्धतीने नक्कीच मॅचेस त्या ठिकाणी खेळवल्या जात आहेत. आणि या साखळी पद्धतीने खेळवल्या जाणाऱ्या मॅचेसमध्ये आपण पाहिला तर ए ग्रुपमध्ये 2 संघ सेमीफायनल मध्ये पोहोचलेत. बी ग्रुपमधील नक्कीच आता 2 संघ कोण असणार, त्यापैकी एक संघ मात्र TS स्पोर्ट्स सेमीफायनल मध्ये दाखल झालाय. तर यानंतर कोणता संघ पोहोचेल हे मात्र येणारा सुरू असलेला सामना आपल्याला त्या ठिकाणी कळवेल. दोन्ही संघांकडे आपण पाहिलं, सुरू असलेला सामना आपण पाहिला तर एका बाजूनं अप्पा 11 आणि दुसऱ्या बाजूनं विराट प्रतिष्ठान हे 2 संघ एकमेकांच्या विरोधात लढण्यासाठी सज्ज झालेत. दोन्ही संघांनी एक एक विजय मिळवलाय, एक एक पराभव स्वीकारलेला आहे. आणि तो पराभव आणि तो विजय आपण पाहता हा विजय नक्कीच महत्वाचा असेल. स्ट्रायकिंग एंडला विजय. ओहो, विजय सफल होत नक्कीच आपण पाहतोय. चेंडू खेळण्याचा प्रयत्न ऑफ स्टंप सोडली आहे, परंतु चेंडूनं एक चांगली नक्कीच आपण पाहतोय चेंडूची डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. आणि ती चेंडूची डिलिव्हरी दीप कडून आपण पाहिली तर जी मात्र होताना पाहायला मिळते. दीप या मैदानावरती आपण पाहिलं तर एक अष्टपैलू खेळाडू आहे, एक दर्जेदार खेळाडू आहे. बॅटिंग बॉलिंग या दोन्ही आपण पाहिलं फॉर्मॅटमध्ये चांगली बॅटिंग बॉलिंग करण्याची क्षमता असणारा खेळाडू आहे. ओहो हो हो, हा चेंडू आपण पाहतोय थोडासा नक्कीच गती परिवर्तन करत टाकण्याचा प्रयत्न, परंतु ऑफस्टंप वाईड लाईनच्या बाहेर चेंडू डिलिव्हर होतोय. मुख्य पंच कळवतात हा चेंडू थोडासा ऑफस्टंप वाईड लाईनच्या बाहेर असल्या कारणानं खराब असेल, वाईड असेल आणि तीच अतिरिक्त धाव त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. संघाला फायद्याची नक्कीच ठरते. परंतु दीप पुन्हा एकदा सज्ज झालाय. ओहो, विजय फुल टॉस चेंडू बॅट चिक अगदी आपण पाहतोय टॉप एज. नक्कीच चेंडू आपण पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅनला त्या ठिकाणी पोहोचतोय. टॉप पेज नक्कीच चेंडू आपण पाहिला, सिंगल मात्र त्यावरती मिळते. आणि ती सिंगल आपण पाहत असताना एकूण मात्र धावा त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत त्या 18 या धावसंख्येवरती जर आपण पाहिलं तर स्कोर कार्ड स्थिरावलेला आहे. पॉवर प्ले मध्ये अर्थात धावांची सरासरी आपण पाहिली तर प्रति ओव्हर 9 धावा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. पर ओव्हर 9 रन्स या नक्कीच आपण पाहतोय. रिक्वायर्ड रन रेटने त्या ठिकाणी बॅटिंग जी मात्र केली गेलेली आहे. अतुल आणि एका बाजूने आपण पाहिलं तर विजय ही जोडी मैदानामध्ये कालच्या दिवसामध्ये या जोडीनं चांगली बॅटिंग केली होती. आणि आज सुद्धा पुन्हा एकदा एक चांगल्या पार्टनरशिपच्या दिशेनं हा संघ जाताना पाहायला मिळतोय. रोहित आपण पाहिलं तर तिन्ही मॅच मध्ये थोडासा नक्कीच बॅटिंग पासून दूर राहिलाय. बॅटिंग मध्ये कोणत्या प्रकारचा मोठा परफॉर्मन्स रोहितचा आपल्याला पाहायला मिळत नाहीये.
परंतु एक विशेष गोष्ट आता नक्कीच सांगावी लागेल. एफसी क्रिकेट ग्राउंडचं आपण पाहिलं तर वैशिष्ट्य नक्कीच आता ठरतंय. कारण या मैदानावरती आता खेळाडू तयार होत आहेत आणि मैदानावरती खेळाडू तयार होत असताना एफसी क्रिकेटचं अगदी आता भविष्य आपण पाहिलं तर उज्ज्वल असेल. कारण या मैदानावरती अनेक खेळाडू तयार होत आहेत. पूर्वीचा काळ आपण पाहिला तर मोजके खेळाडू होते, परंतु आता अनेक खेळाडू या मैदानावरती सरावासाठी येतात आणि त्या आपल्या आपल्या संघातून त्या ठिकाणी खेळत असताना एक चांगलं प्रदर्शन संघाचं पाहायला मिळतं आणि एफसी क्रिकेटचं भविष्य येणाऱ्या काळामध्ये मला वाटतं नक्कीच निश्चितपणे मोठं असेल. अनेक संघांनी तीच नक्कीच कायम गोष्ट लक्षात ठेवत एक चांगल्या दर्जाचा संघ तयार करण्याची तयारी सर्वांनी दर्शवलेली आहे आणि तीच तयारी या मैदानाच्या क्रिकेटला पुढे घेऊन जाईल. जावेत मैदानाच्या आतमध्ये प्रसाद अमित मैदानामध्ये त्या ठिकाणी आपण पाहतोय बॉलिंग करतोय. गोलंदाजी मार्कवरती पहिला चेंडू आहे. प्रसाद असेल, दीप असेल, अमित असेल हे गोलंदाज आणि अतुल आपण पाहिलं तर हे प्रमुख दावेदार आहेत गोलंदाजीचे आणि त्यांच्यावरती मदार नक्कीच या संघाची जी मात्र असणार आहे आणि ती प्रमुख गोलंदाजीची मदार मात्र त्यांच्यावरती असताना या संघानं मात्र पहिल्या सामन्यामध्ये पराभव स्वीकारला. दुसऱ्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर अस्तित्व कायम ठेवत विजय प्राप्त करत या सामन्यामध्ये पुन्हा एकदा सेमीफायनल साठी जी झुंज आहे. अतुल चौगुले स्ट्रायकिंग एंडला. ओ हो पूर्ण शफल पूर्ण अगदी आपण पाहतोय ऑफ स्टंप सोडली अतुलने, परंतु तोही चेंडू तितकाच वळणाबाह्य जो आपल्याला पाहायला मिळतोय आणि ऑफ स्टंप वाईड लाईनच्या बाहेर चेंडू गेल्यानंतर मात्र वाईडचा सिग्नल येतोय. अर्थात एक अतिरिक्त धावेचा फायदा ठरतोय. व्यासपीठावरती आमचे मित्र वैदभाई निलगर आणि त्याचबरोबर सचिन भाऊ कलादर हे क्रिकेटचा आनंद घेतात. त्यांचे हार्दिक स्वागत. रिव्हर्सचा प्रयत्न जरूर केलाय. आता मला वाटतं अतुल थोडासा दूरवरती राहतोय चेंडू पासून, कारण अतुलला आता मला वाटतं रीड केलंय ते अमितने. सन्मान्य सुमित भाऊ तामाने पुणे पोलीस यांचंही या स्पर्धेच्या निमित्तानं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. अतुलला थोडंसं थांबून ठेवण्यामध्ये यश आलंय आणि अतुलला मात्र त्या ठिकाणी थांबून ठेवत असताना त्या ठिकाणी सन्माननीय योगेश भाऊ विटकर आपलंही या स्पर्धेच्या निमित्तानं एफसी करंडकामध्ये मनपूर्वक स्वागत. हा चेंडू मात्र आपण पाहतोय जमिनीशी समांतर खेळलाय. अलंग कार्पेट नक्कीच फटका त्या ठिकाणी खेळलाय. तोपर्यंत 2 रन ज्या येताना आपल्याला पाहायला मिळतात आणि या 2 धावा नक्कीच निश्चित येत असताना स्कोर कार्ड पुढे गेलाय, धावफलक पुढे गेलाय आणि 22 या आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आहे. 22 रन्स ऑन स्कोर बोर्ड. या ठिकाणी सन्माननीय योगेश भाऊ विटकर यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. सचिन भाऊ कलादर यांच्या शुभ हस्ते. हा चेंडू खेळलाय लॉंग ऑनला. एक चांगला फटका आहे आणि तो फटका पुन्हा एकदा आपण पाहिला असता चेंडू अडवलाय आणि तिथून पुढे 2 धावा येतात, परंतु विजयांना मात्र दुखापत त्या ठिकाणी सातत्यानं सतावते आहे. शेवटच्या 2 षटकांचा खेळ मैदानामध्ये शिल्लक.
या ठिकाणी आयोजकांच्या वतीनं सूचना येत आहेत सेमीफायनलचे सामने टॉपर आणि लुझर अशा पद्धतीने त्या ठिकाणी खेळवणार आहेत आणि ते खेळवले जातील याची आपण नोंद घ्यायची. हो स्टेप आउट होत मात्र चेंडू खेळलाय अप्रतिम क्लासिकल कव्हर ड्राईव्ह. ओ हो या दरम्यानचा चेंडू अपील प्रचंड मोठा मैदानामध्ये पाहायला मिळत आहे परंतु पंचांच्या चेहऱ्यावरती ते अपील प्रभाव पाडू शकत नाहीये आणि ते अपील मात्र त्या ठिकाणी प्रभाव पाडू शकत नसताना अपील फेटाळलं जात आहे. डॉट बॉल निश्चित स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतोय आणि धावा फलकावरती धावा आहेत त्या 28 धावा. या शेवटच्या नक्कीच आता 2 षटकांमधील 10 चेंडूंचा खेळ जो मात्र शिल्लक आहे आणि तो 10 चेंडूंचा खेळ मात्र त्या ठिकाणी शिल्लक असताना जेमतेम 25+ धावा जर आल्या तर मला वाटतं एक चांगली धावसंख्या त्या ठिकाणी उभी होईल. सन्मानजनक धावफलक उभं राहील. ओहो विजय चेंडू हवेत चढवलाय डीप डाऊन दी बॉल आणि झेल टिपलाय आणि विजय यांचा इनिंगचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. विजय त्या ठिकाणी बाद होत असताना निकेतन पाटोळे स्ट्रायकिंग एंड वरती निकेतन पाटोळे एक चांगली ताकद असणारा खेळाडू आहे एक चांगली क्षमता असणारा खेळाडू आहे आणि तो खेळाडू त्या ठिकाणी आपल्याला स्ट्रायकिंग एंड वरती बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. आज दिवसभर आपल्या समवेत आमचे मित्र समालोचक विनोद चोरगे सर यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतो. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर आतिश नरवाल सरांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचला. दीपक मंडले सरांचा आवाज आपल्यापर्यंत कालच्या दिवसामध्ये त्या ठिकाणी पोहोचलाय cricklife.in माध्यमातून आणि cricklife.in संपूर्ण टीम या ठिकाणी आमची काम करते. रोहित असेल आमचा चन्नप्पा आणि चेतन ही त्रिमूर्ती या ठिकाणी या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण त्या ठिकाणी करतात. त्यांचं सुद्धा तमाम क्रिकेट प्रेमींच्या वतीने FC करंडकाच्या वतीने आणि सर्व फर्ग्युसन कॉलेजच्या ग्राउंड मधील खेळाडूंच्या वतीने मनपूर्वक स्वागत मनपूर्वक आभार कारण एक चांगलं काम त्यांच्या माध्यमातून होत आहे. हा चेंडू आपण पाहतोय वेल लेफ्ट केलाय आणि तो चेंडू सोडून दिला असता 28 या धावसंख्येवरती धावफलक अद्यापही स्थिरावलेला आहे आणि हे धावफलक त्या ठिकाणी स्थिरावत असताना हो या दरम्यान आपण पाहतोय दीप काऊ कॉर्नर वरून अगदी चेंडूची फेक करतोय. डीप काऊ कॉर्नरला तो क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय. डीप फॉरवर्ड वरती क्षेत्ररक्षण सुरेख झालंय चांगलं झालेलं आहे. तोपर्यंत सिंगल आली आहे. ओहो ऑन साइडला चेंडू खेळलाय तोपर्यंत एक धाव येते. दुहेरीचा प्रयत्न आहे आणि तोपर्यंत 2 रन.
31. शेवटचे 5 चेंडू मैदानात शिल्लक. ओ हो हो, निकेतन पाटोळे, तगडा प्रहार, तगडा प्रहार. चेंडू स्टँड ऑन डिलेवर. निकेतन पाटोळे ब्रँडेड षटकार. व्हाईट बॉलचा सिग्नल मात्र त्या ठिकाणी कळवला गेला. व्हाईट बॉल. आणि तिथून पुढे आपण पाहिलं तर एक अतिरिक्त स्वरूपाच्या धावेबरोबर टोटल स्कोर कार्ड वरती 38 ही धावसंख्या आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. 38. रन ऑन स्कोर कार्ड. एक चांगला स्ट्रोक आणि तिथून पुढे धावफलक थोडीशी नक्कीच गती प्राप्त करताना आपल्याला पाहायला मिळते. हो, हा चेंडू हवेत आहे आणि तिथं आपण पाहिलं तर फिल्डर दूरवरती असेल. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. टोटल 40 धावा धावफलकावरती. शेवटचे चेंडू मात्र शिल्लक आहेत ते 3. लास्ट 3 बॉल्स टू गो. ओहो, चेंडू हवेत. अजिंक्य चेंडूच्या पाठमोरा. ओ, सिंगल येते. दुहेरीचा प्रयत्न होणार का? दुहेरीचा प्रयत्न. ओ, डायरेक्ट हिट आणि फलंदाज बाद. हो, ऑन साइडला चेंडू खेळलाय तोपर्यंत आपण पाहतो फिल्डर त्या ठिकाणी असेल. सिंगल येते. दुहेरीचा प्रयत्न होणार, परंतु तितक्यात आपण पाहतोय थ्रो मात्र येऊन पोहोचतोय आणि 42 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू महत्वपूर्ण चेंडू आहे. ओहो, मोठा फटका आणि चेंडू स्टँड मध्ये. शेवटचा चेंडू आणि तो नक्कीच स्टँड मध्ये पोहोचवत हा मॅचचा टर्निंग
बनवायचे आहेत. या ठिकाणी सर्व क्रिकेट प्रेमींसाठी एक महत्वपूर्ण गोष्ट आहे. आयोजकांच्या वतीनं सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था केली गेली आहे आणि त्या भोजनाचा सर्व खेळाडू क्रिकेट प्रेमींनी या ठिकाणी आस्वाद घ्यावा. कॉमेंट्री बॉक्सच्या मागे असलेल्या आपल्या रूम मध्ये या ठिकाणी ती व्यवस्था केली गेली आहे. सर्वांना जेवणाची व्यवस्था आयोजकांच्या वतीने या ठिकाणी केली गेली आहे. सर्वांना विनंती असेल आपण त्या ठिकाणी त्याचा आस्वाद घ्यावा. विजयासाठी धाव बनवायचे आहेत 49. डीजे
चौथा संघ आता कोणता असेल? हॅलो हॅलो, टॉप 4 मध्ये दाखल होणारा चौथा संघ आता कोणता आपल्याला पाहायला मिळेल? अगदी 3 संघ अगदी टॉप 4 मध्ये दाखल झालेत. मगाशी आपण पाहिलं आजच्या दिवसामध्ये एक तगडी मॅच खेळत या स्पोर्ट्सने पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केला आणि आता या 2 संघादरम्यान जो संघ विजेता होईल व टॉप 4 मध्ये दाखल होईल. ज्या संघाला पराभव पत्करावा लागेल त्या संघाला मात्र या स्पर्धेची दारं बंद होतील. FC करंडक 2024 महामुकाबला ती थोड्या वेळामध्ये नक्कीच आपल्याला या मैदानामध्ये पाहायला मिळेल. आज अगदी सेमीफायनल फायनलचे सामने देखील आपल्याला पाहायला मिळतील. मॅच मात्र जोरदार ही देखील सुरू होती. 49 धावांचं टार्गेट स्ट्रायकिंग गेट वरती असेल अमित टीएस स्पोर्टचे सर्व सन्माननीय प्रमोदजी गोरे साहेब या ठिकाणी येत आहेत आणि प्रमोदजी गोरे सरांचं FC करंडक 2024 या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. स्ट्रायकिंग एंड वरती असेल अजिंक्य गायकवाड. नॉन स्ट्रायकिंग एंडला दीप, गोलंदाजी मार्कवर मंगेश. महत्वाची मॅच दोन्ही संघाच्या दृष्टीने करोया मोरोवाली लढत. हाय व्होल्टेज ड्रामा. 49 धावांचं टार्गेट. प्रेक्षकांची अतुलनीय गर्दी या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळते. अगदी इथे पाहिलं तर सर्वच सामने हे फायनलचे सामने आहेत. हे सर्वच सामने करोया मोरोवाले सामने आता इथून पुढचे असतील आणि हाय व्होल्टेज ड्रामा मैदानामध्ये रंगला जाईल. कोण पटकवणार यावर्षी FC करंडकचा किताब? गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय मंगेश. अनेक वर्ष एका टीम मध्ये खेळणारे दोन्ही खेळाडू एकमेकांसमोर आहेत. आता मंगेशचा हा चेंडू शॉर्ट पीड होता, कव्हर मध्ये खेळून काढला. एक सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिटची संधी होती पण इथे अगदी थोडासा लेट झाला. तोपर्यंत दीपने मात्र धाव कंप्लीट केली. धाव फलकाचा श्री गणेशा होता सिंगल धाव आणि धाव फलकाचा केला गेलेला श्री गणेशा इथे मात्र पाहायला मिळतोय. एका सिंगल धावेने धाव फलकाला सुरुवात. 49 धावांचा टार्गेट FC करंडकचा. हा देखील एक थरारक सामना मैदानामध्ये रंगला गेलाय. मंगेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कर. मंगेश आणि दीप आता मात्र आमने सामने आहेत. अनेक वर्ष एकमेकांसोबत एका संघामध्ये डगआउट शेअर केले, आज एकमेकाच्या विरुद्ध आहेत आणि अगदी एकमेकाच्या उणिवा माहिती आहेत, एकमेकाच्या चुका माहिती आहेत, एकमेकाची ताकद माहिती आहे आणि ते पॉइंट बंद. सुरेख फटका. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतोय पण चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. थँक्यू डीजे. डीजेने अगदी FC कॉलेजच्या मैदानातून डायरेक्ट साऊथ मध्ये आम्हाला घेऊन गेले. धन्यवाद. सुंदर वातावरण निर्मिती आमचे डीजे देखील आज मैदानामध्ये करतात. अगदी एखादी स्पर्धा असेल त्या स्पर्धेला जर साऊंड सिस्टीम चांगली नसेल तर ते मैदान म्हणजे असं वाटतं कॉलेज आहे आणि त्या कॉलेजमध्ये हिरवळ थोडी कमी आहे. आपण डीजेने मात्र सुंदर वातावरण निर्मिती केली. 8 धावा धाव फलकावरती पूर्ण होत आहेत. मॅच मात्र अगदी रंगतदार स्थितीमध्ये पोहोचताना पाहायला मिळते. अजिंक्य गायकवाड 6 धावा धाव फलकावरती पूर्ण होत आहेत. हो अजिंक्य यावेळेस मात्र फटका बसला. फॉलो थ्रू मध्ये झेल टिपण्याची संधी. हो झेल सुटला आणि चेंडूने माती खाल्ली. ती चेंडूने माती खाल्ली की गोलंदाजाने, कारण झेल महत्वाचा होता. ज्या अजिंक्यने मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावला त्या अजिंक्यला जीवदान मिळत आहे आणि अजिंक्य अशा जीवदानचा कितपत फायदा घेईल नक्कीच आता इथे पंच नक्कीच विचारणा करतायत. निर्णय मात्र कळवला जाईल. दोन्ही पंच नक्की विचारणा करतात की इथं गोलंदाजाला अडथळा निर्माण करण्याचं काम अजिंक्यने केलं होतं का, हे नक्की विचारणा असेल. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय.
थर्ड अंपायर कडे निर्णय सोपवला. पाहूया निर्णय काय येतोय. महत्वाची असलेली विकेट पाहूया. तिसऱ्या पंचाचा निर्णय काय येतोय. तिसऱ्या पंचाकडे मात्र विचारणा केली जाते. पाहूया तिसऱ्या पंचाचा निर्णय काय येईल. पाहिलं तर ही विकेट मात्र महत्वाची असेल, त्यामुळे नक्कीच अपील मात्र खेळाडूंनी केली. आणि ते मला यस पंचाचा निर्णय आलाय नॉट आउट. नॉट आउटचा इशारा मात्र पंचांनी कळवलाय. कारण ज्यावेळेस चेंडू हवेत होता, अजिंक्य गोलंदाजापासून फार अंतरावरती होते. अगदी भरपूर अंतर होतं, सफिशियंट अंतरावरती होते. आणि त्यामुळे त्यांनी अजिंक्यने कोणताही आवाज तिथे केला नाही. गोलंदाज विचार तिथे मात्र बदलेला असं काही केलं नाही. आणि तिथे मात्र अजिंक्य नॉट आउटचा इशारा पंचांनी कळवला. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात. त्याची एक सिंगल धाव, 7 धावा या धावफलकावरती पूर्ण होत आहे. पंचाच्या भूमिकेमध्ये आज सुमेश जोशी सरांना आपण पाहतोय. स्क्वेअर लेगला शुभम गाडे आणि तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये अक्षय निर्मल सरांना आपण पाहिलंय. मंगेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फत दीपसाठी टाकला चेंडू. शॉर्ट पिच होता, पुरेपूर फायदा घेतला आणि इथे फाईन लेग आणि स्क्वेअर लेगच्या अगदी मधून चेंडू सीमा पार चौकार. आणि सिंगल धावेने धावफलक पुढे सर केलं. 12 धावा, 12 रन ऑन स्कोर बोर्ड. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली 12. 49 धावांचं आव्हान, 12 धावा धावफलकावरती, म्हणजे आता 24 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या त्या 37 धावा, 37 रन अजूनही विजयासाठी बनवायच्या. मॅच मात्र रंगतदार होणार, कारण अगदी तगडी गोलंदाजी एका बाजूने पहिल्या संघाच्या खेम्यामध्ये तयार आहे आणि त्या तगड्या गोलंदाजीचं उत्तर देणारी फलंदाजी एका बाजूने विराट प्रतिष्ठानची देखील आपल्याला पाहायला मिळेल. पण अगदी इथे जो खेळाडू चांगला खेळेल त्याला मात्र विजय मिळेल. FC करंडकच्या अगदी सेमीफायनल मध्ये खेळण्याचा मान तुम्हाला मिळवायचा असेल तर या मॅच मध्ये विजय मिळवणं गरजेचं असेल. महत्वाची मॅच दोन्ही संघांच्या दृष्टीने. पारितोषिक येते परशुअण्णा डोंगरे यांच्याकडनं. मात्र पारितोषिक येते. राजू यांनी जर 3 विकेट घेतल्या, हॅट्रिक घेतली, तर परशुअण्णा डोंगरे यांच्याकडनं तब्बल 5001 रुपयाचं पारितोषिक. वाह, ते बक्षिसांची सुरुवात मात्र होते. अजून आपण सेमीफायनल मध्ये देखील पोहोचतो आणि ते बक्षिसांची उधळण मात्र सुरू झाली. 5001 रुपयाचं पारितोषिक असेल तर या ओव्हर मध्ये हॅट्रिक घेतली राजू यांनी तर. हो, चेंडू मात्र हवेत खेळलाय. पॉइंटच्या डोक्यावरनं खेळलेला सुंदर फटका, कल्पक फटका, चेंडू सीमा पार चौकार.
ते मात्र स्वागत केलं चौकाराने. एक सुंदर फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. डान्सिंग डाऊन टू विकेट, पुन्हा एकदा कव्हर की तोडफोड, कव्हरचा लवर, चौकार, 4 धावा. पारितोषिक लावलं होतं 3 विकेट साठी. इथे 2 चौकार मात्र खेळले गेलेत आणि 2च राहणार नाही. ते आणखी एक मोठा ब्लास्ट, बिग ब्लास्ट, पॉवरफुल हिट आणि यावेळेस देखील चेंडू एक टप्पा घेत सीमा पार. 3रा चौकार या ओव्हर मधील. इथे 3 चौकार खेळले. डोंगरे साहेब म्हणत असतील आता 5,000 द्यायचे का घ्यायचे. हा कोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि ते मात्र एक धाव फक्त इथे, एक सिंगल धाव आणि सिंगल धावेने धावफलक मात्र पुढे सरकेल 25 धावा. अजूनही 24 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी. म्हणजे अर्ध्या धावा तर बनवल्या गेल्या. एक चांगली सुरुवात इथे दीपच्या बॅट मधनं आपल्याला पाहायला मिळाली. दीपने केलेले 3 खणखणीत चौकार हे मात्र दाखवून देत आहेत की ते विराट प्रतिष्ठान संघाला मिळालेली संधी आणि त्याचं सोनं आम्ही करण्यासाठी पुन्हा सज्ज झालोय. मात्र एक सिंगल धाव. अगदी एखादा विजय एखादा पराजय संघाला काय करू शकतो नक्कीच आपण पाहिलंय. अगदी एका बाजूने आपण विराट प्रतिष्ठान संघाला पाहतोय. त्यांनी मात्र पहिल्या मॅच मध्ये पराभव पत्करला, नंतर मात्र दुसऱ्या मॅच मध्ये विजय मिळवला, तिसऱ्या मॅच मध्ये सामन्यावरती ताबा देखील मिळवलाय. हो क्या बात आहे, सुंदर फटका होता. धावा मात्र तिथे एक जरी असेल तरी दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न आणि क्या बात आहे, दुसरी धाव देखील इथे पूर्ण होते. दीपची मात्र जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. जिथे केवळ एक धाव होती तिथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न दीपने केला आणि ती धाव पूर्ण देखील केली. अगदी मागचा फटका जर पाहिला तर त्या चेंडूवरती ताकद कमी नजाकत जास्त पाहायला मिळाली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली होती 28 धावा, 28 रन. म्हणजे या ओव्हर मध्ये 16 धावा बनवल्या गेल्या. राजू यांना धावा रोखण्यासाठी पाठवलं होतं पण इथे धावा खर्च झाल्या. अगदी अनुभवी गोलंदाजावरती मात्र फलंदाजांनी हल्ला चढवला. त्यामध्ये दीपचे 3 चौकार मात्र जबरदस्त होते. अठ्ठावीस धावा धाव फलकावरती. 18 चेंडू आणि 21 धावांची गरज. अजिंक्यचा मात्र सुंदर फटका, एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थ्रो येतोय तोपर्यंत 2 धाव पूर्ण होत आहेत. रनांसाठी मात्र फार मोठी धावपळ इथे पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कर आपण पाहतोय सूरज. दुहेरी धावा मात्र या ठिकाणी येत आहेत. मॅच मात्र अगदी रंगतदार होताना पाहायला मिळते. अजिंक्य मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा फटका फसला. क्षेत्ररक्षक फार दूर, गोलंदाज देखील फार दूर होता, प्रयत्न मात्र केला नाही आणि इथे मिसफील्ड पण धाव मात्र नसेल कारण एकच धाव. यानंतर सेमीफायनलची मॅच असेल PS स्पोर्ट्स विरुद्ध वडार 11. या 2 संघादरम्यान सेमीफायनल क्रमांक 1 खेळले जाईल. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती टॉस साठी या. वाह, स्विचिटचा लाजवाब फटका, परफेक्ट गॅप मध्ये चेंडूला प्लेस केलंय. चेंडू जातोय सीमा पार, चौकार. नंतरचा सामना असेल PS स्पोर्ट्स वर्सेस
वडार 11 दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे टॉस साठी यायचंय. ओ हा चेंडू पुन्हा एकदा वेगवान, अगदी इथे मात्र चेंडू थोडासा कट झाला आणि इथे निर्धाव चेंडू मात्र येतोय. धावफलकावरती नजर टाकली तर 33 धावा या धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण होत आहेत. मात्र शांत डोक्याने चेंडू मात्र खेळला, एक सिंगल धाव. ओ पुन्हा एकदा मिसफिल्ड, खराब क्षेत्ररक्षण आणि ते पाहता पाहता धावा कंप्लीट होतात त्या 3 धावा. 3 धावाने धावफलक मात्र पुढे सरकेल. 36 धावा 36 रन. अगोदरच पाहिलं तर अप्पा 11 संघाने धावा कमी बनवल्या, त्यात अशा प्रकारचे मिसफिल्डिंग म्हणजे म्हणावं लागेल आधीच कर्जबाजारी आणि त्यात उसनं मागून खाणारा शेजारी. पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडू खेळला, क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चेंडूवरती पोहोचेल, ते मात्र मिसफिल्ड नाही. चांगलं क्षेत्ररक्षण, एक सिंगल धाव आणि एका सिंगल धावेने धावफलक मात्र पुढे सरकेल. धावफलकावरती धावा आहेत त्या 39 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. शेवटचे 12 चेंडू विजयासाठी केवळ 10 धावांची गरज आणि टॉप 4 मध्ये जाणारा चौथा संघ आपल्याला या मॅच नंतर मिळेल. 10 धावा दाखवतील की टॉप 4 मध्ये जाणार संघ कोणता असेल. गोलंदाजी मार्कर पुन्हा एकदा येत आहेत. राजू अनुभवी गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. शेवटचे 12 चेंडू 10 धावांची गरज. मॅच मात्र अगदी अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचली आहे. दोन्ही संघांच्या दृष्टीने महत्वाची असणारी मॅच, एक हाय व्होल्टेज ड्रामा. मला वाटतं राजू यांना थांबवलंय. दुसरे गोलंदाज मला वाटतं शंकर आता गोलंदाजी मार्कवर सज्ज होतात. अजूनही पाहिलं तर एकही विकेट विराट प्रतिष्ठानने गमावली नाही. ही मात्र त्यांची एक जिम्मेची बाजू असेल, एक ताकदवान बाजू असेल. मॅच वरती एक मोठा ताबा त्यांचा मात्र पाहायला मिळतोय. शेवटचे 12 चेंडू आणि विजयासाठी केवळ 10 धावांची गरज असेल. सेमीफायनलचं तिकीट मात्र तयार आहे, फक्त शिक्कामोर्तब होणं बाकी. चला दोन्ही टीमचे कॅप्टन PS स्पोर्ट्स आणि वडार 11 दोन्ही संघाचे कॅप्टन त्वरित टॉस साठी या. PS स्पोर्ट्स आणि वडार 11 दोन्ही संघाचे कॅप्टन त्वरित टॉस साठी या. लॉंग ऑन मध्ये मात्र सामना चेंडू खेळला गेलाय आणि आजच्या दिवशी आपल्याला फायनल कंप्लीट करायची आहे. नंतर वेळेअभावी 4 ओव्हरची मॅच खेळावी लागेल याची दक्षता घ्या, कारण अजूनही आपल्याला 2 सेमीफायनल एक फायनलची मॅच पूर्ण करायची आहे. त्यामुळे दोन्ही संघाचे कॅप्टन त्वरित टॉस साठी या. PS 11 आणि वडार 11 दोन्ही संघाचे कॅप्टन त्वरित टॉस साठी या. धावफलकावरती नजर टाकली तर धावा आहेत त्या आता 43 धावा. केवळ 6 धावा या विजयापासून दूर असतील. त्याला कॅप्टन टॉस साठी या लवकर. सेमीफायनल क्रमांक 1 वडार 11 कॅप्टन लवकर टॉस साठी या. उलटा चेंडू फाईन लेग दरम्यान चेंडू ट्रॅव्हल होत आहे. अगदी बॅटवरती मात्र अजिंक्यच्या हवा तसा चेंडू आला नाही. केवळ एक सिंगल धाव, ती देखील लेग बाईटच्या स्वरूपात. 44 धावा धावफलकावरती जेमतेम आता पाहिलं तर 5 धावांची गरज. दीपने मात्र सामना पूर्णपणे या सामन्यावरती अगदी एक मोठा ताबा दीपने मिळवलाय. पुन्हा एकदा दीपच्या बॅट मधनं अगदी सुरेख फटका, तिथे झेल सुटला, चेंडू जातोय सीमारेषा पार, षटकार आणि त्याचबरोबर टॉप 4 मध्ये दाखल होत आहेत विराट प्रतिष्ठान. कॉंग्रॅच्युलेशन.